पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बंजारा समाजामध्ये एक महिनाभर साजरी केली जाते पारंपरिक होळी. पारंपरिक वेशभूषा आणि गाणी गात, नृत्य करत होळीचा उत्साह. संपूर्ण देशभरात विविध सण उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरे केले जातात. त्यातीलच एक सण म्हणजे होळी. या होळी सणाला बंजारा समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि एक महिनाभर मोठ्या प्रमाणात हा होळीचा सण साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक गाणी गात नृत्य सादर केलं जातं. होळी म्हणतात. आमच्या घरात जसं रात्री आली होती, दिवस निघाली, आमच्या घरात येऊन घुसली होती. मग आमच्या लोक तेव्हापासून होळी जातात, तर तिला लय मानतात. आमची लक्ष्मी असते, ती आली म्हणते 4 वाजता आपल्या घरात म्हणून लक्ष्मी. एक महिनाभर साजरी कशी केली जाते? खेळतो आम्ही, कामे करतात बाया दिवसभर, डफडं वाजवतो, रात्रभर थकून येतात बाया, दिवसभर रात्र खेळणं होतात. ही एक पारंपरिक पिढी आहे, हीच पिढी आम्ही घेऊन चालणार आहोत. बंजारा समाजाची एक नवीन निर्मिती ही आधीपासून चालू होती, पण या पिढीला आम्हाला एक नवीन ओळख म्हणून एक आंध्र प्रदेश, नवी दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी बंजारा संस्कृती आम्हाला दाखवत आहे. आमचा समाज म्हणजे गोर समाज. हा समाज म्हणजे पोहरादेवी आणि जय सेवालाल महाराजांचं कुळ म्हणजे आमचं कुळ म्हणजे जय सेवालाल. खरं तर बंजारा समाजामध्ये होळी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. अगदी वर्षभरापासून जेवढे कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, जेवढे मोठ्या पदावर लोक आहेत ते वर्षभरापासून होळी या सणाची वाट बघत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळी हा आमचा फक्त एका दिवसाचा सण नसून मागच्या एका महिन्यापासून आमचा हा सण सुरू असतो. आणि ह्या सणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये ज्यांना पण मुलगा झालेला आहे त्यांच्या घरी 1 महिन्यापासून रोज रात्री आम्ही या ठिकाणी होळी खेळतो. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मागच्या पूर्ण वर्षामध्ये ज्याप्रमाणे आपल्या प्रशासनामध्ये आर्थिक वर्ष असते, तसंच आपल्या वर्षामध्ये जर कोणाचा मृत्यू झालेला असेल कोणाच्याही घरी, तर त्यांच्या घरी एक सांत्वन म्हणून त्या लोकांना एक शांती, सुख शांती लावो आणि त्या लोकांना आम्ही सांत्वन देण्यासाठी त्यांच्या घरी सुद्धा होळी या ठिकाणी खेळत असतो.